नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रियंका मोघे प्रचारात आघाडीवर. यवतमाळच्या राजकारणात नवं चैतन्य. आगामी नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या युतीने नगराध्यक्ष पदासाठी प्रियंका जितेंद्र मोघे यांच्यावर अधिकृतपणे विश्वास टाकलाय. उमेदवारी जाहीर होताच उच्चभूषित आणि कार्यक्षम उमेदवार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियंका मोघे यांच्या नावाने पक्षात नवं चैतन्य निर्माण झाले असून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेत मोठा उत्साह दिसून येतो आहे. विकासाचा ध्यास आणि मजबूत प्रतिमा असलेल्या प्रियंका जितेंद्र मोघे यांचा शहराच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास आणि स्थानिक समस्यांबाबत पुढाकार घेण्याची वृत्ती यामुळे त्यांची प्रतिमा शहरात मजबूत झालेली आहे. पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक, उद्यानाचे विकासकाम यासारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवलाय. काँग्रेसच्या माध्यमातून अनेक आंदोलनांचे यशस्वी नेतृत्व केल्यामुळे त्यांना संपूर्ण यवतमाळ शहरातून उत्तम प्रतिसाद मिळतोय. राजकीय वारसा आणि संघटन शक्तीची ताकद. मोघे कुटुंबांचा यवतमाळ शहरातील दीर्घ राजकीय वारसा ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी केलेल्या कामाचा आणि व्यापक जनसंपर्काचा फायदा आजही पक्षाला मिळतो आहे. जितेंद्र मोघे यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे काँग्रेसची पायाभरणी अधिक मजबूत झालेली आहे. उमेदवारी जाहीर होताच संपूर्ण पक्ष एकदिलाने प्रचारात उतरलेला आहे. कार्यकर्त्यांनी घराघरात संपर्क मोहिमा सुरू केल्या असून प्रियंका जितेंद्र मोघे स्वतः नागरिकांशी थेट भेटीगाठी घेत आहेत. या भेटींमध्ये त्यांना लोकांकडून उत्स्फूर्त आणि सुंदर प्रतिक्रिया मिळत आहेत. शहरातील विविध प्रभागांमध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा प्रतिसाद लक्षणीय ठरत आहे. विशेषतः महिलांमध्ये त्यांचा प्रचार उत्साहाने स्वीकारला जातो आहे. नागरिकांमध्ये प्रियंका जितेंद्र मोघे यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोन, शाश्वत उपाययोजना आणि प्रशासनिक पारदर्शकतेच्या आश्वासनामुळे त्यांच्या नावाबाबत सकारात्मक चर्चांना अधिक जोर मिळत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये झालेल्या प्रारंभिक जनसंपर्क मोहिमांवरून काँग्रेसच्या प्रचाराला चांगली गती मिळाल्याचे स्पष्ट झाले. स्थानिक निरीक्षकांच्या मते पक्षांची भक्कम संघटन शक्ती आणि उमेदवारांचा व्यापक जनसंपर्क यामुळे प्रियंका मोघे या प्रचाराच्या प्रारंभिक टप्प्यातच आघाडीवर असल्याचे चित्र निर्माण झालेले आहे. निवडणुकीचे वातावरण तापत असताना मोघे यांच्या नेतृत्वाला मिळत असलेला हा प्रतिसाद आगामी राजकारणात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. गौतमजी बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करते. नमस्कार, मी प्रियंका जितेंद्र मोघे, यवतमाळ नगर परिषद नगराध्यक्षकरिता मला उमेदवारी भेटलेली आहे काँग्रेस पक्षाकडून. ये कागज जमा करो, वो कागज जमा करो, वो कागज जमा करो, सबके पीछे वो कागज 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 लगा के रखे, उधर मस्त मलाई खा रहे हो. आज संविधान दिवस, या संविधान दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. सर्वांना सलाम वालेकुम. इथं उपस्थित आपल्या जे येणाऱ्या निवडणुकीसाठी नगर परिषदेच्या अध्यक्षासाठी ज्या उमेदवार उभ्या आहेत त्या प्रियंकाताई मोघे, आपल्या यवतमाळ विधान परिषदेचे निरीक्षक संतोष भाऊ बोडले, इथं उपस्थित हाजी महबूबभाऊ कुरेशी, मान्य सादिक भाई, जे सतत 10-15 वर्षापासून शेतकऱ्यांचा लढा लढत आहे, त्यांच्यावर या किती केसेस आहे या लढ्यामधल्या, ते आपले लढाऊ सिकंदरभाई शाह, आपल्या यवतमाळ शहराचे अल्पसंख्याक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जफरभाई, आमचे सहकारी हैदरभाई, या प्रभागातले काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शेख मुझफ्फरभाई, साधनाताई शंभरकर. आपल्याला रस्ते नाले सुद्धा बनवता येत नाही, कारण नगर परिषदे याची NOC देत नाही. मग मी आणि मागच्या वेळेस विजय बाबूंनी आपल्या चेंबडे साहेबांशी सोबत चर्चा सुद्धा केली होती, पण त्यावेळेस चेंबडे साहेब असे म्हणाले होते का माझी जागा असल्यामुळे याचा मोबदला आपण द्या आणि मी ही जागा सोडायला तयार आहे. पण मोबदला त्यांनी इतका मागितला का ते आपण देऊ शकत नाही.
कोणत्याही फंडातून देऊ शकत नाही. आणि आपण सगळे सामान्य लोक आहे की आपण एवढा पैसा त्यांना देऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही आता असं ठरवलं आहे की या बाबतीत मी स्वतः कोर्टात जाणार आहे आणि या भागाचं नाही मालकी भेटेपर्यंत तर या भागाच्या ज्या सुविधा आहे रस्त्याच्या नाल्याच्या त्याच्यासाठी सुद्धा आपण हायकोर्टाला विनंती करणार आहे की त्याची परवानगी आपण द्यावी. जसं की तुम्हाला माहित आहे गेल्या 4 वर्षापासून इथं निवडणूक झालेली नाही आहे, त्यामुळे यवतमाळमध्ये खूप परिस्थिती खराब आहे. जसं काही रस्ते चांगले नाही आहेत, नाल्या खराब आहेत, स्वच्छता नाही आहे, त्यामुळे रोगराई पसरत आहे. मोकाट जनावरांचा खूप त्रास होत आहे लोकांना. परत स्वच्छ पाणी तुम्हाला दररोज भेटलं पाहिजे. ज्या ज्या नागरिकांच्या हक्काच्या सुखसोयी आहे त्या मी तुम्हाला द्यायचा नक्कीच प्रयत्न करेल. मला सांगितलं होतं माननीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालीच मी ही निवडणूक लढवत आहे. तो इस वजह से कांग्रेस पार्टी के साथ में रहने की वजह से आज कांग्रेस पार्टी ने जो आजादी के बाद से अभी तक के जो काम करी तो कभी झगड़े लगाने का काम नहीं करी. हो सकता है उस वक्त के हिसाब से उन्होंने जो विकास करे होंगे कम ज्यादा हो सकता है, लेकिन किसी जाति में झगड़े नहीं लगाए. पहली बार हम देख रहे हैं कि हमारे को जब सबसे समझदारी आई कि हिंदू मुसलमान अमुक ढमुक वो ढमुक वो ढमुक ये जो चल रहा है ये वाला काम जो है तो कभी कांग्रेस ने नहीं करी भाई. तो मेरा बोलना है कि रास्ते नाल्या का जो मसला है तो ये तो होते रहेगा, लेकिन अपने को सबको एकजुट होकर जिस तरीके से अपने बाला साहब के टाइम पे काम करे, बाला साहब के टाइम पे एकजुट से एक मुट्ठी से मतदान करे, तो वैसा ही मतदान अपने को इस वक्त नगर सेवकों के टाइम पे भी करना है. हिंदी मराठी